नमस्कार, एबी मराठीमध्ये मी समाधान आपलं स्वागत करतो आहे। शरदचंद्र पवार गटाचा माणूस वाजवणारा तुतारी हे चिन्ह आल्यानंतर जिकडे तिकडे तुतारीचा आवाज आपल्याला ऐकायला मिळतोय आणि सभेपूर्वी वातावरण होण्यासाठी अनेक तुतारीचं रणशिंग फुंकणारे त्या ठिकाणी लोककलावंत त्या ठिकाणी येत आहेत। आत्ता मोडणीमध्ये मी आहे। शरद पवारांची सभा थोड्या वेळात त्या ठिकाणी सुरू होते आणि 7-8 जण तुतारी फुंकणारे जे कलावंत आहेत ते या ठिकाणी आहेत। त्यांच्याकडून आपण बोलणार आहोत, त्यांच्याशी त्या ठिकाणी चर्चा करणार आहोत। खरं तर पवार साहेबांच्या राष्ट्रवादी पक्षाला तुतारीचं चिन्ह आलं आणि तुतारीला एक वेगळं महत्त्व आलं। काय सांगसाल, अगोदर तुम्ही त्या ठिकाणी तुतारी वाजवण्याचं काम किती दिवसापासून करताय आणि आत्ताची परिस्थिती काय? आम्ही खिलोबा अंजनगाव तालुका माडा येथील सर्व ह्या वाघमोडे समाज आहे आणि खिलोबा देवानं ही तुतारी देवपण आल्यानंतर वाजवलेली आहे आणि ही परंपरागत आम्ही देवस्थानासाठी वाजवतो आहे। परंतु ही खिलोबाचं वाजवणं शिंग आम्ही शिंग म्हणतो आणि ती तुतारी शरद पवार साहेबाला मिळालेली आहे आणि तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह जे मिळलं आहे तिथंच शरद पवार साहेबाचा, त्यांच्या पक्षांचा आणि त्यांच्या इंडिया आघाडीचा विजय झालेला आहे। कारण का, हे चांगल्या शुभ कार्यालाच वाजवलं जातं आणि हे सुद्धा एक निवडणूक म्हणजे एक देशाची निवडणूक, ही परिवर्तनाची लाट आणि पार्लमेंटची निवडणूक हे 100% शरद पवार साहेब जिंकल्याशिवाय सोडणार नाहीत। कारण त्यांचं नियोजन, वयाची स्टेज पाहता अतिशय, तुम्हाला सांगतो, त्यांना कुठली तरी दैवी शक्ती असल्याशिवाय हे सोपं नाही। तरुण माणसाला सुद्धा चालता बोलता येत नाही, पण आज 84 वयाची व्यक्ती आणि ह्या महाराष्ट्रावर, देशावर प्रेम करणारे आदरणीय शरदचंद्रजी पवार ज्यावेळेस केंद्रामध्ये कृषीमंत्री होते त्यावेळेस ह्या देशातल्या सर्व शेतकऱ्यांना, गोरगरिबांना, मजुरांना एक आपला माणूस म्हणून त्यांनी शेतीच्या कुठल्याही उत्पन्नाला भाव दिला। घड्याळ गेला आणि तुतारी आली। घड्याळ गेलं तीच बरं झालं, कधी बंद पडलं त्याचा तपासच लागला नाही आणि बंद पडणारं घड्याळ अजित पवार दादानं डावपेच करून घेतलं आणि ते बरंच झालं। आता जी तुतारी आहे, सगळ्या देशाला कळलं की तुतारी वाजवणारा माणूस म्हणजे हे एक मोठं शुभसंकेत साहेबाला मिळालेले आहेत आणि त्यांना प्रचंड बहुमताने ते त्यांची जी सीटा उभा केलेली आहेत ते निवडून येणार आहेत। निवडून इकडे तुम्हाला तुमच्याशी बोलूया। एक तरुण कलावंत आहे, काय सांगताल, तुतारी वाजवणारा माणूस पवार साहेबांच्या गटाला चिन्ह मिळालं नव्हतं, काय नेमकं वातावरण? सध्याचं वातावरण जे आहे ते बहुतेक करून विजयाच्या दृष्टिकोनातून दिसत आहे। पहिलं जे वातावरण होतं ते जरा थोडं वेगळ्या पद्धतीनं होतं। आता जे आहे ते मला वाटतं एक आशेचं किरण आहे असं वाटतं मला। आशेचं किरण आहे। इकडं वय झालेलं आहे, ज्येष्ठ कलावंत आहेत। पहिलं त्या ठिकाणी तुम्ही तुतारी देवासाठी फुंकत होता, शुभ कार्यात फुंकत होता आणि पवार साहेबांना तुतारी वाजवणारे चिन्ह मिळाले। हे जे तुतारी आहे ही काळून काळ पूर्वी जे त्या घड्याळाच्या आधी जे आहे ही योगदान शरद पवारला मिळलंय। ती मिळाल्यानंतर शरद पवारचा निश्चित विजय आहे। काय सांगसाल, अगोदर चिन्ह मिळायच्या अगोदरचं वातावरण आणि पवार साहेबांना ही चिन्ह मिळाल्यानंतर काय फरक पडला? त्यांचा आयुष्य दैविक शक्ती असल्यामुळे ही तुतारी मिळाली त्यांना। मिळाली। तर ही भावना जी आहे ती, ही भावना त्या ठिकाणी बोलून दाखला। एकदा जोरात रणशिंग होऊ दे की बघूया सगळेजण कशी वाजवताय तुतारी। तर सभेच्या पूर्वी किंवा सभे सुरू असताना आता प्रत्येक ठिकाणी ही तुतारी वाजवणारी जी मंडळी आहेत ती मंडळी त्या ठिकाणी येत आहेत। आपण बघताय हा तुतारी वाजवणाऱ्या अंजनगावचे हे सर्व लोक आहेत। तर ही तुतारीची ललकारी जी आहे ती आता सगळीकडे त्या ठिकाणी वाजते आहे आणि शरद पवारांची मोडणीमध्ये सभा होते आणि सभेपूर्वी ही जी मंडळी आहेत ही मंडळी तुतारी वाजवणारी जी मंडळी आहेत ती मंडळी त्या ठिकाणी आहेत आणि सभेपूर्वी त्या ठिकाणी शुभसंकेत म्हणून पवार साहेबांना त्या ठिकाणी निश्चितपणानं त्या ठिकाणी तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह मिळाल्यानंतर त्यांच्या ज्या भावना आहेत त्या भावना आपण या ठिकाणी ऐकलेल्या आहेत। एबी मराठी न्यूजसाठी मी समाधान, मोडणीहून।